आंबा काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी नांदगाव असलगे येथे ठिय्या मारत सोमवारी महामार्ग रोखला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता रोखला, तसेच आक्षेपार्ह भाष्य करून जमावाला भडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्यासह 37 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार देवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, स्वस्तिक पाटील, तात्या भिवा निकम, हनुमंत उर्फ राजा मसकर, उत्तम लोके, प्रवीण वरुणकर, आनंद ढोके, किरण टेंबुलकर, गणेश गावकर, गणेश वाळके, विलास साळसकर, विजय पाडावे, शंकर नाणेरकर, राजेंद्र पाटील, जितेंद्र जाधव, अजय नाणेरकर, नरेश डामरी, तिमीर माणगावकर, दिव्या कोचरेकर, अनिकेत फाटक, गोविंद चव्हाण, संजय नरे, संजय गावडे, विजय नाईक, नागेश गावडे, व्यंकटेश नर, महेंद्र, अमोल जोशी, प्रशांत वाडेकर, रवींद्र पाळेकर, काशीराम पाळेकर, संदीप डोळकर, प्रभू विजय सुरेश, राजेंद्र शामराव गड्यांवर असे मिळून 37 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत। सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तपासात निष्पन्न होणाऱ्या अजून काहींवर गुन्हे दाखल होणार आहेत। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग कळंथले यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 37 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135, I 135, E 37(1), E 37(1), F 37(3) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126, 2, 189, 2, 190, 223, 285 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत।